यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। दुचाकीवरून पडल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। अपघाताची दुचाकीवरून पडल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू। डोळंबवाडीत शोककळा। तालुक्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्यात मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक ठरत आहे। अशातच आज 1 जून सोमवार रोजी अंदाजे 11 वाजताच्या सुमारास डोळंबवाडी येथील एका 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदानंद प्रदीप सूर्यवंशी, वयवर्ष अंदाजे 30 आणि राहणार डोळंबवाडी हे दुचाकीनं प्रवास करत असताना अपघातग्रस्त झाले। प्राथमिक माहितीनुसार त्यांनी मद्यप्राशन केले असल्याचा संशय व्यक्त केला जात असून वाहन चालवताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्यानं ते रस्त्यावरून पडले। या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी त्यांना तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे डोळंबवाडी गावावर शोककळा पसरली असून सदानंद सूर्यवंशी यांच्या निधनानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती। दरम्यान वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे टाळणे तसेच हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासन व पोलिसांकडून करण्यात आले। संबंधित घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रेषित मुनेश्वर, आर्णी।